नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला पालकपासून खूप अशी आगळीवेगळी रेसिपी करायची. ही रेसिपी तुम्ही ह्या आधी कधी केली नसेल तर त्याच्यासाठी इथे एक वाटण काढायचे. वाटणासाठी मी इथे 2 कांदे घेतलेत. मोठे 2 कांदे होते, बारीक कट करून घेतले. खूप जास्त बारीक नाही. अशा प्रकारे लसूण आणि मिरची आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे. मिक्सरचं बटन चालू बंद करून आपल्याला हे वाटून घ्यायचे. अशा प्रकारे खूप अशी पेस्ट त्याची तयार करायची नाही आहे. त्यानंतर मी इथे 2 छोटे टोमॅटो घेतलेत. तेही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचे. त्यानंतर मी इथे पालक घेतली. ती अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली पाहू शकता. खूप जास्त मोठी नाही आहे किंवा खूप जास्त बारीकही नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर मी ते कढई ठेवली. कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल टाकायचे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचे. त्यानंतर तेल छान तापलं की त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे. जिरे टाकल्याच्या नंतर जे आपण वाटून घेतलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं परतायचं आहे आपल्याला. तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा. तुमच्या हॉटेलच्या भाजीला सुद्धा मागे सारेल अशी ही रेसिपी आहे. खायला खूप खूप भारी लागते. तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा. कशाही सोबत खायला चांगलीच लागेल. तर आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. हे परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे. आता मी ह्याच्यामध्ये 1-2 सुके मसाले टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकणार आहे. कलरसाठी ही तिखटवाली नाही आहे, ही टाकायची आणि बाकीचे मसाले आपल्याला नंतर टाकायचे. आता हे मिक्स करून घ्यायचे आणि मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचे. परतलं की रंग खूप छान येतो भाजीला, त्याच्यासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे. तुम्ही खरंच करून बघा अशी रेसिपी. खूप भारी होते. आता हे परतून झाल्याच्या नंतर जी आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती सुद्धा टाकून घ्यायची. ती सुद्धा मी खूप अशी जास्त बारीक वाटलेली नाही आहे. पाहू शकता तुम्ही त्याच्यात थोडे असे टोमॅटोचे चंक्स असे राहिलेले आहेत. आता हे आपल्याला परतून घ्यायचे. आत्ता लगेच खूप जास्त परतायचं नाही आहे. आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मग आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता मी इथे थोडंसं पाणी टाकलं आहे. मिक्सरचं भांडं हिसळून अगदी 2 चमचे पाणी टाकले. ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावरती आवर्जून करा. पाहुणे ओळखणारसुद्धा नाहीत की ही रेसिपी नक्की पालकची की दुसरी कशाची. त्याच्यामुळं आवर्जून तुम्ही ही रेसिपी करून बघा. आता हे बघा, पाहू शकता हे परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकलं आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणखीसुद्धा आपल्याला मसाला ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये, पण तो नंतरनं करायचा आहे. तो कुठला मी तो नंतरनं तुम्हाला दाखवते. आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला. हे सुद्धा मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. 1 ते 1.5 पेल आपल्याला पाणी ह्याच्यात टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. याच्याने असं केलं की भाजी खरंच खूप भारी होते. खायला खूप भारी लागते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचे. म्हणजे लवकर पाणी आटलं जाईल आणि तेलसुद्धा छान असं सुटेल आपल्या ह्या मसाल्याला. तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. म्हणजे कसं, जर टोमॅटो टाकला आहे आपण कच्चाच टाकला आहे, कांदासुद्धा कच्चाच टाकलेला आहे, त्याचा कच्चापणाचा वास पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आता मी इथे झाकण ठेवले. पूर्ण झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये 1-1 मिनिटांनी आपल्याला उघडून बघायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर पाहू शकता किती छान असं तेल सुटेपर्यंत हे परतलेलं आहे. वरती रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. एकदम अशी तरी आलेली आहे. ह्यानी भाजी खूप भारी होते. आता हे मिक्स करून घेऊया आपण. हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जी पालक चिरून घेतली होती धुवून, ती पालक आपल्याला सगळी ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आता तुम्ही म्हणत असाल नंतरचा मसाला कुठला टाकायचा होता, तो नाही टाकला तर तो आपल्याला पुढे टाकायचा आहे. आधी ही सगळी पालक आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायची. पालक टाकून झाल्याच्या नंतर हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय मला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करतच नाही, त्याच्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा. आता हे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला. आत्ताच पाहू शकता भाजी किती दिसते की नाही छान.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर मी इथे थंडच पाणी घेतलेलं आहे आणि खूप जास्त नाही, एक अर्धा पेला आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. कारण की ऑलरेडी थोडंसं ओलसर होती ही भाजी, त्याच्यामुळे मी इथे अर्धा पेलाच पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला जर ही भाजी थोडासा रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड केलं तरीसुद्धा चालेल. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यात मसाला टाकायचा आहे. तर तो मसाला मी इथे किचन किंग मसाला घेतला आहे. तुम्ही ह्याऐवजी गरम मसाला घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमच्या साठवणीतला कुठला जो काही मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथी आवर्जून टाका, त्याने खूप म्हणजे खूप भारी चव येते. हातावरती अशी थोडीशी घसरायची आणि मग टाकायची. तुमच्याकडची कस्तुरी मेथी जर अशी मऊ पडली असेल तर तुम्ही थोडीशी तव्यात गरम करा आणि मग हातावर घसरून टाका, म्हणजे ती छान अशी कुस्करली जाते. आता हे आपल्याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात 1 चमचा तूप टाकायचे. मी इथे हे घरचं तूप आहे, मी ते इथे थोडंसं तूप टाकून घेणार आहे. तूप हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण तुपाने सुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे मी इथे तूप ॲड केलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला. त्यानंतर ह्याच्यावरती 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचे. फार वेळ नाही, 2 ते 3 मिनटंच, कारण भाजी पटकन शिजते, भाजीला फार वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटात आपली भाजी रेडी होईल. तर हे बघा, आता मी झाकण काढले, पाहू शकता रंग वगैरे किती छान आलेला आहे की नाही, एकदम वरून तर्री वगैरे आलेली आहे. आत्ताच असं वाटतं की नाही गरमागरम भाजी घ्यावा, त्याच्यासोबत चपाती भात काही घ्यावा आणि ते खावा. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथे गॅस बंद करते. ह्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकण्याची गरज नाही आहे, मी कोथिंबीर वगैरे नाही टाकणार. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला आवर्जून एक सबस्क्राईब करा आणि आणखी कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि लवकरच भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.